बारी नागलो से बारी
देवा 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 मज भिकाई देवा मज भिकाई देवा 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 तुगे पटवा देवा तुगे पटवा
पाहिलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा याचकाचा भार घेऊन धार मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा विठ्ठला 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 महायोग पीठेत देवी मरत्या परम पुंडलिकाय दातुं निद्रहि समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पंढरीच्या देवला पंढरीच्या देवला पंढरीच्या देवला कलावत्ने जीवोद्धरार्थावतारम कलंकांक तेजोदिका मोदिवक्त्रम कलानीशवादा पनोदारदक्षम समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति वर्णनमर्थ संघान रसानां छन्दसामपि मंगलानां जगरतारो वन्दे वाणी विनायको संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि दुर्गं शिरसा गुरुं श्री राधा स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री चरणन में वास वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु यदक्षरमणाख्येयम् आनन्दं भज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रयेत निवृत्तिनाथाचे चरणी निवृत्तिनाथाचे चरणी निवृत्तिनाथाचे चरणी निवृत्तिनाथाचे चरणी शरणैका
ठिकाणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून गेले त्रैलोक्य पावन ठाकरूसे द्वारी उभा याचक भिकारी मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनारूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गुंडच फळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अशा असणारे बुद्धव पुत्र कनकाई कुमार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग विठाला 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 या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या द्वारामध्ये उभं राहून देवाकडे काहीतरी याचना करतायत काहीतरी मागणी करतायत काय मागणी आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची हे आपल्याला चिंतन करायचं आहे जगद्गुरु तुकाराम महाराज या पूर्ण अभंगातून एकच मागणी मागतायत जिचं नाव प्रेम आहे त्या प्रेमाची मागणी भगवान परमात्माकडे करताना जगद्गुरु तुकाराम महाराज दिसतायत या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं अत्यंत गरजेचं तो म्हणजे सालाबाद प्रमाणे चालू असणारा आपला हा अखंड त्रिदिनी महोत्सव आणि त्यातील आजची हे उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा अर्थात मागणीची कीर्तन सेवा खरं तर आपला सप्ताही 3 दिवसाचा आहे आणि त्या 3 दिवसाच्या सप्त्यामध्ये निमित्त सुद्धा 3 आहे एवढा योगायोग जुळून आणणं एवढं सोपं नाही काही काहींना 8-8 दिवसात एक मुहूर्त सापडत नाही आपल्याला 3 दिवसात 3 सापडले हे आपलं परम भाग्य आहे लक्षात 3 दिवसामध्ये 3 परम भाग्य आपल्याला दरवर्षी आपण ते त्या न्यायानं साजरा करत असतो एक म्हणजे भगवान बाबांचा जन्मोत्सव दुसरा भगवान परमात्मा श्रीकृष्णाचा जन्मोत्सव तिसरा म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय साधकांची माऊली असणारे महाराज त्यांचा जन्म उत्सव याच तिथेला येत असल्यामुळे हे 3ही मुहूर्त साधून आपण हा उत्सव साजरा करत असतो दरवर्षी पण या वर्षी त्याच्यात अजून उत्कर्ष शर्करा योग म्हणजे 15 ऑगस्ट सुद्धा या वर्षी त्याच दिवसामध्ये आला आतापर्यंत 3 दिवसाचा आणि 3 विषयानुसार चालू असणारा कार्यक्रम ह्या वेळेस त्याला फक्त 3च महत्वाचे मुद्दे नाही तर त्याला 4थाही मुद्दा सापडला ज्याचं नाव 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस लक्षात आहे म्हणून अशा उत्तम पर्वावर चालू असणारा आपला हा त्रिदिनी महोत्सव आणि या महोत्सवातील उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा माझ्या परम भाग्यानं नवे तुम्हा थोर सज्जनांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून चालू असणारा आपला हा त्रिदिनी महोत्सव बघा कार्यक्रम करायचं म्हटलं सप्ताह करायचं म्हटला की एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला एका माणसानं कितीही धावपळ केली तरी सुद्धा कृष्ण महाराज हे शक्य होत नाही म्हणून सगळ्यांना एकत्र घेऊन लहान असतील मोठे असतील म्हातारे असतील वयस्कर असतील स्त्री असतील पुरुष असतील सगळ्यांनी एकत्र येऊन ज्या वेळेस तो कार्यक्रम केला जातो त्यावेळेस त्याचा आनंद द्विगुणित होतो आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थाने त्या कार्यक्रमाला उत्साह म्हणता येतो एका माणसाला जर केलं तर त्याला उत्सव म्हणता येणार नाही ज्या ठिकाणी सगळ्यांचा आनंद द्विगुणित होतो त्याला आपण उत्सव म्हणू शकतो आणि म्हणून हा 3 दिवसाचा उत्सव असणारा आणि त्याची ही उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा खरं तर आजचं परम भाग्य असं आज गोपाळ कृष्णांचा जन्म आहे बरोबर आहे जन्माष्टमीचा दिवस आहे म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जे काही 5 मुहूर्त मांडले गेले त्यापैकी आजचा हा एक मुहूर्त आहे आणि तो मुहूर्त एवढ्या थाटामाटामध्ये साजरा करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात खरं तर पहिले सुरुवातीला मला असं वाटलं होतं कदाचित हे जन्माचं कीर्तन असेल असं मला वाटलं होतं पण ज्यावेळेस पत्रिका पाहिली त्यावेळेस जरा थोडस पाहिल्यानंतर म्हटलं असं कसं झालं म्हटलं मग का बळद माझी घेण्यासाठी यांनी असं डबल केलं कारण की म्हणजे एकदा मागं पुढं झालं ते जरा पहिली 13 तारीख ती होती पण ते काही कारणास्तव थोडी मागं पुढं झाली नंतर 15चा ज्यावेळेस मला पत्रिका ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस म्हटलं असं कसं झालं कारण की अशी पत्रिका पाहण्याचा माझा पहिलाच टाइम म्हणून मी थोडासा कन्फ्यूज झालो मी कृष्ण महाराजांना फोन केला म्हटलं असं कसं झालं नाही म्हणजे महाराज आमच्याकडे दरवर्षी तसंच असतं 4 तास कीर्तन करावंच लागतं त्याच्याशिवाय गोपाळ कृष्ण जन्माला येत नाही त्याच्याशिवाय गोपाळ कृष्णाचा जन्म होत नाही चांगली गोष्ट आहे ज्याच्या त्याचा उत्सव ज्याचे त्याचे नियम त्याच्या रूढी आहेत परंपरा असतील जसं असेल
आजच्या दिवसाची खऱ्या अर्थानं मागणीची कीर्तन सेवा मी करण्यासाठी उभा आहे आणि कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे सगळेच महाराष्ट्रातील दिग्गज माणसं आज या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे खरं तर माझ्यावर नितांत प्रेम करणारे, माझे मोठे गुरुबंधू असणारे, आपल्या कल्याणचं भूषण असणारे, म्हणजे आपल्या कल्याणचं नाव उभ्या महाराष्ट्राच्या पटलावर गाजवणारे गायक म्हणून माझे मोठे गुरुबंधू कृष्णाजी महाराज उपस्थित आहेत. ज्या अर्थी तुम्ही एवढ्या जोरात टाळी वाजवले त्या अर्थी तुम्हाला त्यांच्या उपस्थितीची जाणीव आहे म्हणून तुम्ही त्या टाळ्या वाजवले. बरोबर आहे. अशी माणसं सहसा स्टेजवर अशा पद्धतीनं तर सापडत नाही, पण ते सापडत आहेत अजून आमचं बाकी आहे. कृष्णदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत असणारे आमचे प्रशांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 वर्षापूर्वी त्यांची आमची भेट झाली होती, त्याच्यानंतर आज झाली परत. प्रशांत महाराज उपस्थित आहे. आमचे सानप बाबा विनेकरे आहेत. आमच्या सोबत असणारे आमचे युवा कीर्तनकार प्रसाद महाराज आहेत या ठिकाणी उपस्थित. आणि खऱ्या अर्थानं दुसरं आपलं कल्याणचं वैभव असणारे, ज्याच्यावर माझं लहानपणापासून नितांत प्रेम आहे, त्याचं पूर्ण बालपण तसं मी पाहिजे एवढा असतानापासून त्याला मी सांभाळलंय. असा आमचा लाडका कृष्णा आज तरी महाराष्ट्रामध्ये चांगली कीर्तनं करतोय, चांगला नाव कमावतोय. खऱ्या अर्थानं त्यालाही फार फार शुभेच्छा आहे. गोड पखवाज वाजवतोय, तोही या ठिकाणी उपस्थित आहे. धन्यवाद. माझ्यापेक्षा ज्येष्ठ असणारी सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा नाम निर्देश करणं मला शक्य नाही, परंतु आपण सगळेजण उपस्थित आहात. निश्चित माझ्या मनामध्ये आपल्याबद्दल फार फार प्रेम भाव आहे. आपण सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, ज्ञानाला वयाला श्रेष्ठ असताना सुद्धा आपण माझ्या सरकेच्या कीर्तनाला उभा आहात. आपले फार फार धन्यवाद. खऱ्या अर्थानं आमचे पांडुरंग बाबा सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. ते तसे आम्हाला तिकडे भेटतात वरील लागताना, म्हणजे आज इकडे सुद्धा सापडले. फार प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. त्याच्यानंतर कुमार बाबा असतील, बाकीचे सगळीच महाराज मंडळी क्षमा असावी. कारण काय, पहिल्यांदाच मी इथं आलो. पहिल्या मुळवटीला आल्यानंतर त्याला त्या सगळ्यांची नाव माहिती राहत. हळूहळू हळूहळू तुम्ही 4-5 ताई बोलून बरोबर आहे. अशा पद्धतीने सगळेजण उपस्थित आहात. मी मगाशीच बोलून गेलो, एकल्याचा नाही खेळ. प्रत्येकाच्या प्रयत्नातून, कुणाच्या धनातून असेल, कुणाच्या सेवेतून असेल, कुणाच्या धावपळीतून असेल, प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या कार्यामधून हे जे एवढं दिसतंय ना, हे पुन्हा एकट्याचं काम नाही, प्रत्येकाचा हातभार आहे. पण एक सांगू, मी मगाशी फेटा बांधता बांधता मला सांगितलं काकांनी, म्हटले महाराज आमचं कुणाचंच नाव घेतलं नाही तरी चालेल, काही गरज नाही म्हटले आमचं कुणाचं नाव घेण्याची. ही भावना ज्या वेळेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असते ना, तो कार्यक्रम मोठा झाला. इथं स्वतःच्या नावासाठी काहीच करू नका. इथं जेही करायचंय ते भगवान परमात्म्याच्या नावासाठी करा. त्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडेल. कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. कर्म करत राहा, नावाची अपेक्षा करू नका. कर्म जर प्रामाणिक करत राहाल तर एक दिवस इतिहास तुमच्या नावाची साक्ष घेतल्याशिवाय राहणार नाही. सगळेजण उपस्थित असणारे, सगळे धावपळ करणारे, सगळ्यांच्यासाठी प्रणिपात करतो. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. सगळ्यांना प्रेम भावानं वंदन करतो. अजून 45-55 मिनिटं माझ्या हातामध्ये शिल्लक आहे. अगदी 10 म्हणजे 10ला मी कीर्तन संपवणार आहे. आणि वास्तविक आता कृष्ण महाराज कीर्तनाचा टायमिंग आहे ना, एवढा वेळ फार झाला कीर्तनाला. कारण की मानसशास्त्र असं सांगतं, माणसाची ऐकण्याची क्षमता ही फार फार तर 45 ते 55 मिनिटाची असते. ह्याच्या पलीकडे जाऊन माणसाची ऐकण्याची क्षमता नसते. आणि याच्या पलीकडे जाऊन जर माणूस पांडित्याच्या गोष्टी करायला लागले तर खालून लोक मग सत्कार करायला उभे राहत असतात का. त्याच्यामुळे शहाण्या कीर्तनकारांना आपली वेळ सोडून कीर्तन करू नये. कितीही वाजता चालू होऊ द्या. अगदी 10 म्हणजे 10ला कीर्तन आटोपणार आणि 10:15 आमच्या कृष्ण महाराजांचं जन्माचं कीर्तन चालू होणार. कृष्ण महाराज ते मला म्हटले, महाराज खूप दिवस झाले जन्माच्या कीर्तनाची प्रॅक्टिस करतोय, त्याच्यामुळे त्यांना वेळ जास्त द्यायचा. एक तर त्याची त्याच्यामुळे असं होतं. त्याच्यामुळे काय असं आता तुम्ही आम्ही खेळी गदारोळी आपण याने आपल्याला कीर्तन हसत खेळत अगदी
माझा प्रत्येक शब्द तुमच्यापर्यंत पोहोचेल या भावनेनं कीर्तन ऐकायचं आणि याच भावनेनं कीर्तन करायचं. जास्त पांडित्याच्या गोष्टी करून मला तुमचे 55 मिनिटं वाया घालवायचे नाही. माझं म्हणणं असं असतं, 1000 लोकांनी आपल्याला वा म्हणण्यापेक्षा एखादा माणूस आपल्या जर शब्दाने सुधरत असेल त्याला कीर्तन म्हणा. काही लोक कीर्तनामध्ये हसवतात, काही रडवतात, पण याच्याही पुढे जाऊन सांगू, हसण्याच्या क्षणामध्ये आणि रडण्याच्या क्षणामध्ये आपण किती स्थिर राहिलं पाहिजे हे जिथं शिकवलं जातं त्याचं नाव कीर्तन असतं. हसणं आणि रडणं हे काय कीर्तन, या दोन्ही स्थितीमध्ये माणूस कसा स्थिर असावा हे शिकवणारं कीर्तन असतं. काय हसायला उपकरण कमी आहेत का आता? बघा ना तुम्ही, मोबाईल खोला, लागेल तेवढे विनोदाच्या क्लिप येतात. टीव्ही चालू करा, लागेल तेवढे एपिसोड आपल्याला विनोदाचे दिसतात. एवढे सगळे विनोदाचे कार्यक्रम चालू असताना सुद्धा आम्हाला जर कीर्तनात येऊन विनोदच ऐकायचा असेल तर मग आमच्या जीवनाचा विनोद झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात, आपल्या जीवनाचा विनोद होऊ नये असं ज्याला वाटत असेल त्याने कीर्तनामधून हसण्याची अपेक्षा सोडावी आणि मी कोण आहे हे जाणून घेण्याची इच्छा मनामध्ये जागृत करावी, त्याला म्हणावं कीर्तन. जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या दारामध्ये उभं राहत आहेत आणि देवाच्या दारामध्ये उभं राहून देवाकडे काहीतरी मागणी मागतायत. लक्षात, मागणी प्रत्येक माणूस मागत असतो. या जगामध्ये अशी एकही व्यक्ती जन्माला आली नाही की ज्यानं कधी मागितलंच नाही. तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत, आपण मागू याच्यामध्ये नवल काय? लक्षात घ्या, साधू संतांनी देवाकडे मागितलं याच्यामध्ये नवल काय? अरे जगाचा चालक मालक असणारा भगवान परमात्मा 31 स्वर्गात धरिले सत्ता मात्रे आपल्या ही त्याची सत्ता आहे. साने हे शरीर कुणाचे असत्य कोण बनवित हरिविन ही त्याची सत्ता आहे. वृक्षाची एक मान हाली ज्याची सत्ता राहिली अहंता मगोकोटी ही त्याची सत्ता आहे. त्या भगवान परमात्म्याला सुद्धा कधी ना कधी आपल्या भक्ताच्या दारामध्ये कटोरा घेऊन मागायला उभं राहावं लागलं. लक्षात घ्या, द्वारपाळ बळी द्वारी घालण्याचं कारणच ते. बळीच्या दारामध्ये वेळ आल्यानंतर भगवंताला मागावं लागतं. तुम्ही आम्ही माणसं मागू याच्यामध्ये नवल काय? लक्षात घ्या, मागणार माणसं, माणसाचा स्वभाव आहे, स्वभाव आहे माणसाचा, मागणं हा माणसाचा स्वभाव आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मागावं माणसानं, पण मागत असताना योग्य पद्धतीनं मागावं जेणेकरून त्यातून माणसाचा काहीतरी उद्धार झाला पाहिजे अशी मागणी माणसाची असावी. आणि खऱ्या अर्थानं पहिली गोष्ट तर मागणीच नसावी. अरे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये जो हात पसरत असेल ना त्याच्या जीवनाचा धिक्कार करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. हात पसरी जिने जो हात पसरत असेल, जो कुणाकडे तरी मागत असेल त्याचा जीवनाचा धिक्कार करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, ते तुकाराम महाराज देवाच्या दारात उभे राहत आहेत आणि मागणी मागतायत. काय कारण असेल बरं याचं? का बरं मागणी मागावी? लक्षात घ्या, मागणी माणूस त्यावेळेस मागत असतो ज्या वेळेस त्या वस्तूची आपल्याकडे कमतरता असेल. लक्षात घ्या, एखादा भिकारी ज्या वेळेस मागतो त्यावेळेस त्याच्याकडे पैसे असतात की नसतात म्हणून मागतो? फार पैसे झाले म्हणून तो मागतो का? नाही. का बरं मागतो? त्याला पैसा मिळावा या न्यायानं मागतो. आता भिकाऱ्यांकडे सुद्धा 30-30 पोते पैसे निघत हा भाग वेगळा. लक्षात, ज्याला कळेल त्याला कळेल. तरी त्यांना मागण्याची हौस असते आणि एवढा पैसा असून जे मागत असते ते भिकारी नाही तर मग कोणी? बघा मला कळत एवढा पैसा असून सुद्धा जर मागण्याची इच्छा आपल्या मनामध्ये असेल तर त्या भिकाऱ्यामध्ये आणि आपल्यामध्ये जास्त फरक नाही. लक्षात, भिकारी त्यावेळेस मागत असतो
ज्यावेळेस त्याच्या पदरामध्ये काही नसतं त्यावेळेस तो हात पसरत असतो, बरोबर? आणि एवढं पदरात असताना सुद्धा जर हात पसरत असतील तर भिकारी नाही तर कोण? या जगामधला एकही माणूस, एकही मी सांगतो जाणीवपूर्वक बोलतो, एकही माणूस स्वतःला श्रीमंत समजू नये. प्रत्येक माणूस भिकारी या जगामध्ये. का म्हणतात? प्रत्येक माणूस भिकारी. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आमच्या तोंडावर आमचा अपमान करायला लागले का भिकारी म्हणून? एवढे श्रीमंत असणारे माणसं आम्ही, तर तुम्ही आम्हाला भिकारी म्हणता? 4 चाकीच्या खाली पाऊल टाकत नाही मी, मला भिकारी म्हणता तुम्ही? अहो बघा म्हटले एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये 3 BHK फ्लॅट आहे, मला भिकारी म्हणता तुम्ही? स्टार शिवाय कपडे घालत नाही मला भिकारी म्हणता तुम्ही? लक्षात, तुम्ही कोणी असा पण जो मागतो तो कोण असतो? भिकारी असतो. मला सांगा, एवढी लोक माझ्या समोर बसतात, आपण कधी मागितलंच नाही असं झालं कधी? जाऊद्याकडे एखादा माणूस हातही वरती करेल, महाराज आजपर्यंत कुणाच्या दारात गेलो नाही मागायला, कुणाच्याच दारात गेलो नाही, कुणाच्याच दारामध्ये जा अथवा नका जाऊ, देवाच्या दारात. देवाच्या दारात गेल्याशिवाय मागितल्याशिवाय महाराज आम्ही परत सुद्धा येत नाही, मागितल्याशिवाय आम्ही परत येत नाही. आम्ही मागतो याच्यामध्ये नवल काय? आमच्या बरोबर जर आमचं 2-3 वर्षाचं लेकरू जर सोबत असेल तरी सुद्धा आम्ही त्या लेकराला सुद्धा मागायला शिकवत असतो. बाळा बाप्पाला हात जोड, हा बाप्पाला सांग बाप्पा मला, एवढं तरी आम्ही त्याला शिकवतो. त्या पोराला सुद्धा आम्ही मागायला थांबवत. ही आमची सवय. लक्षात, प्रत्येक माणसाला मागावं लागतं. माझा मुद्दा असा आहे, मागितलं पाहिजे देवाकडे, देवाकडे मागितलं पाहिजे. का? तुझी सेवा करू आणि का मागून खावया? तेव्हा जर आम्ही सेवा तुझी करतोय तर खायला आम्ही कुणाकडे मागणार आहे? तुझ्याकडेच मागणार ना. लक्षात घ्या, महिनाभर आपण ज्याची चाकरी करतो, महिना संपल्यानंतर आपण पगार त्याच्याकडे मागणार की शेजाऱ्याकडे मागणार? ज्याची महिनाभर चाकरी केली ना त्याच्याकडे आम्ही पगार मागणार. पण लक्षात घ्या, जर त्याच्याकडे आम्ही पगार मागणार असो, त्याच्याकडे जर पगार मागणार असो तर आम्ही आयुष्यभर देवा तुझी सेवा करतो, मग तुझ्याकडे नाही मागणार तर कुणाकडे मागणार? विठाला. फक्त लक्षात घ्या, मागणी मागावी देवाकडे, जरूर मागावी, जरूर मागावी. का बरं? तो आमचा जर मालक असेल तर त्याच्याकडे मागण्यामध्ये कशाची लाज आली? मागितली पाहिजे, मागितली पाहिजे. पण लक्षात घ्या, मागणी मागताना त्याच्याकडेच मागितली पाहिजे. आपण उठतो शेजाऱ्याकडे मागायला जातो, त्याच्याकडे मागून काय फायदा आहे महाराज? नाही का? एकादशीनं उठावं आणि गोकुळाष्टमीच्या घरी जेवायला जावं. आता काही लोक म्हणतील शिवरात्र आहे, पण आज थोडी शिवरात्र आहे, आज गोकुळाष्टमी. बरोबर आहे की नाही? दोन्ही विचारा खूप अशी, कोण कुणाचं पोट भरेल? लक्षात, दोघी दोघांचं पोट भरणार नाही. म्हणून तुम्ही जर जीवनामध्ये दुसऱ्याकडे मागायला जात असाल सावध व्हा. जीवनामध्ये कोणीच तुम्हाला सुखी करू शकत नाही. का? याचं कारण असं आहे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी रे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो पाहतो जर दुःखी तर तुम्ही सुख मागता कुणाकडे? लक्षात घ्या. मग या अभंगामध्ये जर जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे प्रेम मागत असतील, लक्षात घ्या. आज जर थोडासा आपण समाजाचा विचार केला, जी गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाकडे मागितली ती गोष्ट समाजाकडे का मागितली नाही? का मागितली नाही? लक्षात घ्या, एखादी गोष्ट आपल्याकडे कमी असल्यानंतर जर आपण मागत असो आणि मागत ज्याच्याकडे असो तो एखाद्या वेळेस आपल्याला ती वस्तू देईल सुद्धा, पण देत असताना कधीतरी तो आपल्याला ती गोष्ट बोलून दाखवण्याशिवाय राहणार नाही. अरे त्या काळामध्ये मी तुझी मदत केली ज्या काळात कोणीच उभं राहत नव्हतं. कधीतरी एक काळ असा येतो की तो माणूस
केलेली जी मदत आहे ती बोलून दाखवल्याशिवाय राहत नाही. त्याच्यापेक्षा माणसाकडे मदत मागितल्यापेक्षा, आणि दुसरा विषय असा, जगद्गुरु तुकाराम महाराज या अवस्थेत तो प्रेम मागताय. आपण जर समाजाचा विचार केला तर समाजामध्ये आज प्रेम किती राहिलं? किती प्रेम राहिलं समाजामध्ये? पाहत आज समाजामध्ये प्रेम कमी आणि द्वेष वाढला एकमेकाबद्दल. बरोबर आहे की नाही? आज प्रत्येक माणूस आपल्याला दुःखी दिसतो, दुःखीच दिसतो. प्रत्येक माणूस दुःखी दिसतो. कशामुळे दुःखी आहे? स्वतःच्या दुःखानं माणसं दुःखी नाहीये, पण इतरांच्या सुखानं माणसं जास्त दुःखी आहे. माझा 1 BHK याचं मला दुःख काहीच नाही, याचा 2 BHK झाल्यावर मग जरा मला जळजळ व्हायला. बरोबर? माझ्याकडे 4 व्हीलर याचा मला दुःख नाहीच आहे, पण दुसऱ्याने क्रिस्टा घेतली की मला त्रास व्हायला सुरुवात. लगेच त्रास व्हायला, लगेच जळजळ व्हायला सुरुवात. म्हणजे समाजाचे दुःखाचे कारण जे ते स्वतःकडे नाही. आम्ही आमच्या आयुष्याचे सगळे रिमोट कंट्रोल जे ते दुसऱ्याच्या ताब्यात देऊन टाकले, आणि त्याच्यामुळे आम्हाला दुःखाचा जो सामना करावा लागतो याचं कारण एकच, इतरांचं सुख पाहून आपल्या अंतःकरणामध्ये दुःख होतं. ज्या माणसाला सुखी व्हायचं असेल त्या माणसाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, समोरच्या माणसाच्या सुखामध्ये सुख शोधायला शिका, जीवनामध्ये आनंदी व्हा. समोरच्या माणसाच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला शिका, जीवन सुखाचं झाल्याशिवाय राहणार. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होता त्यावेळेस तुमच्या जीवनातलं असणारं दुःख आपोआप हलकं होत असतं. लक्षात, आपोआप हलकं होतं. ज्यावेळेस दुसऱ्याच्या दुःखामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे मला तर काही दुःख नाही, मी आहे तसा बरा आहे, पण याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त आहे. कधी कळतं? ज्यावेळेस आम्ही दुसऱ्याच्या दुःखामध्ये जातो. म्हणजे आपलं दुःख कमी करण्याची जागा जर शोधायची असेल तर दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला शिका. आपल्या जीवनाचं दुःख कमी होतं, आणि आपल्या जीवनामधलं सुख वाढवायचं असेल दुसऱ्याच्या सुखामध्ये, दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हा. आपल्या जीवनामध्ये सुख वाढल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल सुखाचे व्यवहारे सुख लावताना, व्यवहारे सुख लावताना, व्यवहारे सुख लावताना, आनंद कोणला, आनंद सुखाचे व्यवहार करायचा ना, सुखाचा करा. फायदा काय होईल? आनंद कोणत्याला मागे पुढे जीवनात आनंद आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात घ्या, देवाकडे मागत असताना सुद्धा काय मागावं याची आपल्याला जाणीव व्हावी. याच्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या दारामध्ये जाऊन उभे राहिले. अभंगाचं पहिलं चरण, ठाकलो शेवारे, ठाकलो शेवारे, ठाकलो शेवारे, ठाकलो शेवारे, ठाकलो शेवारे, ठाकलो शेवारे, देवा मी तुझ्या दारामध्ये याचक म्हणून उभा आहे. कुठं उभा आहे? दारामध्ये. लक्षात घ्या,
जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या दारामध्येच का उभे राहिले? पहिली शंका आहे. खरं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे एवढा अधिकार होता की देवानं ज्यावेळेस देवाच्या गाभाऱ्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस देवाच्या गाभाऱ्यामध्ये पाय टेकवावा त्यावेळेस देवानं सुद्धा मान खाली घालावी हा अधिकार जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असताना सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या दारामध्ये का उभे राहिले? याचं कारण असं होतं, तुकाराम महाराज सांगू लागले, देवा आज मी तुझ्याकडे तुझा भक्त म्हणून नाही आलो रे, आज मी तुझ्याकडे येत असताना याचक म्हणून आलो, म्हणून तुझ्या दारात. याचकाचा पहिला नियम याचकानं दारामध्ये उभा असावा. आपल्या दारामध्ये जर एखादा याचक आला, मला नाही वाटत तो किचनच्या ओंट्यावर जाऊन चहा पितो असं पितो का? असं वरती पहा, मोबाईल खाली ठेवा, एवढ्या लांबून मी काय तुमचे मोबाईल पाहायला आलो नाही. माणसानं कमीत कमी 1 तास तरी थोडस शांत राहावं दिला पाहिजे, थोडासा वेळ लोकांना सुद्धा. आजूबाजूला एवढे सोन्यासारखे माणसं बसले ना, आपण येण्यासारखं परत त्या मोबाईल मध्ये झोपू द्यावे, बाकी आपण 22 तास करत काय? कधीतरी विचार करताय का तुम्ही मोबाईलनं माणसाला किती पागल केले? पण मोबाईल मध्ये फोटो घालून करायचं काही चॅटिंग कुणाशी करायची? 100-200 किलोमीटर आपल्यापासून लांब पडली आणि शेजारी माणूस भेटलाय बसलाय त्याच्याशी बोल 2 शब्द प्रेमानं, तो तरी आनंदी होईल. 200 किलोमीटर बसून उगाच तिकडे बटन दाबत बसायचे. आणि पहिली गोष्ट तर आपण कीर्तनात बसलो याचं भान असावं असलं पाहिजे. 1 तास तरी आपण मोबाईल ठेवला पाहिजे ना बाजूला, ठेवला पाहिजे बाजूला. आपण जर चांगलं काहीतरी श्रवण करण्याकरता आलो, देवाच्या दारामध्ये आलो, तर चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडत आहेत तर आपण ऐकल्या पाहिजे. याचकाची जागा कुठं असते? ही दारामध्ये असते. जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या दारामध्ये राहिले. का बरं? मी याचक आहे, भिकारी आहे देवा तुझ्या दारात. आता वास्तविक पाहता जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जर अधिकार पाहिला तर जगद्गुरु तुकाराम महाराज याचक भिकारी नव्हतेच ना महाराज. एका ठिकाणी म्हणतात की ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. अहो आमच्या घरी एवढं धनी म्हटले, एवढं धनी अभागरी धन शब्दाची चरते, अभागरी धन शब्दाची चरते, शब्दाचीच शस्त्रे यत्न करो, शब्दाचीच शस्त्रे यत्न करो, अभागरी धन शब्दाची चरते, अभागरी धन शब्दाची चरते. एवढे श्रीमंत असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, तुम्ही म्हणाल श्रीमंतीचा आणि अभागरी धन शब्दांची चरते याचा काय संबंध? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती जर काय असेल तर ते जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शब्द होते. कशावरून? त्यांच्या एका अभंगावर आमचे जर 4-4 बंगले होत असतील, त्यांच्या एका अभंगावर जर आमच्या 8-8 गाड्या बदलायच्या होत असतील एका अभंगावर, लक्षात घ्या 4032 अभंग हे फक्त आपल्या पुरतं सापडले, आपल्याकडे आपल्याला सापडले म्हणून लक्षात घ्या त्या अभंगांची किंमत किती असेल. म्हणून सगळ्यात श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार जर पाहिला गेलो, वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठावा येरानी वाहावा भार माथा. त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाला सांगावं, देवा मी याचकी मी भिकारी आहे तुझ्या दारातला. ते जगद्गुरु तुकाराम महाराज कोण? अनुरेणुया तुकडा तुका कशा एवढा, तुका आकाश एवढा ऐकणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि त्यांनी देवाकडे एवढा लहानपणा घ्यावा, देवा तुझ्या दारातला याचक आहे ही भावना जर जगद्गुरु तुकाराम महाराजांची असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय एवढा लहानपणा घेतला असेल याचं कारण असे, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जगाची व्यथा पाहिली.
ज्यावेळेस या जगाचं निरीक्षण केलं त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं माणसाच्या जीवनाला लागणाऱ्या मूलभूत गरजा 3 सांगितल्या. बरोबर? कोणत्या? मोबाईल, चार्जर आणि लाईट. हा ते कालानुसार माझ्या बदलल्या की काय अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. लक्षात या गरजा जरी माणसाच्या मूलभूत असल्या माणसाला या गरजा मिळाल्या तरी सुद्धा माणूस कधी कधी या गरजांचा धिक्कार करतो. माणूस या गरजांचा स्वीकार करत नाही. माणूस कधी स्वीकार करतो, कधी कधी स्वीकार करत नाही. का बरं करत नाही? याचं कारण असं आहे अन्न मिळालं पण त्या अन्नामध्ये जर प्रेम नसेल ते अन्न माणूस सेवन करू शकत नाही. निवारा मिळाला पण जर निवाऱ्यामध्ये प्रेम नसेल तर माणूस निवारा सुद्धा स्वीकार करू शकत नाही. वस्त्र मिळाले पण त्या वस्त्रामध्ये जर प्रेम नसेल तर माणूस त्या वस्त्राचा सुद्धा स्वीकार करणार नाही. लक्षात घ्या. अन्न जर एखाद्यानं आपल्याला फार आवडीनं जेवायला बोलवलं, कृष्ण महाराज जेवायला बोलवलं आणि अगदी श्री बालाजीचा बेत केला, श्री बालाजीचा बेत करून त्या माणसानं आपल्याला म्हणावं घ्या महाराज, अहो घ्या घ्या तुम्हाला कधी भेटणार घ्या असं म्हटल्यानंतर कसं खावं? तुम्हाला भेटतं होय असं 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 म्हटलं त्या माणसाने किती प्रेमाने खावं? अन्न भेटलं पण अन्नामध्ये जर प्रेम नसेल तर ते अन्न वमन केल्यासारखं ते अन्न आपल्याला असतं. म्हणून अन्नामध्ये काय असावं? प्रेम असावं. वस्त्र भेटलं पण वस्त्रामध्ये जर प्रेम नसेल तर ते वस्त्र आपल्याला काही कामाचं पडत नाही. फार गोड दृष्टांत आहे भगवान बाबांच्या जीवनामध्ये. ज्या वेळेस भगवान बाबा आळंदीवरून शिक्षण पूर्ण करून ज्या वेळेस तिकडे गेले, बीडकडे गेले, तिकडे गेल्यानंतर नारायणगडाची व्याप्ती करत असताना प्रत्येक गावामध्ये जाऊन सप्ते करणं, मोठमोठे सप्ते करणं, दिंड्या काढणं, सगळ्यांना जागृत करणं, पोरांना घेणं, त्यांना शाळेत पाठवणं, त्यांना शिकवणं. भगवान बाबांनी हे कार्य करत असताना एका गावामध्ये सप्ताह चालू होता. अगदी 10,000 15,000 लोक येत होते, सप्ताहाला येत होते. एवढ्या गर्दीमध्ये त्या गावामध्ये एक वेडीबाई राहत होती. वेडीबाई राहत होती. वेडीबाई राहत होती. झालं असं ती बाई म्हणजे एक तरुण स्त्री होती पण त्या स्त्रीचं वैशिष्ट्य असं होतं ती डोक्यामध्ये पागल होती. पागल असल्यामुळे ती आपल्या अंगावर कधीच वस्त्र परिधान करत नव्हती. कोणी वस्त्र दिलं तर तिनं ते फाडावं आणि फेकून द्यावं. वस्त्र कधी परिधान केलं नाही. आणि नेमका त्या गावामध्ये सप्ताह चालू असताना लोक जेवायला बसलेले असताना भगवान बाबा खाट टाकून बसलेले होते. भगवान बाबांच्या खाटेवर गादी होती. गादीवर एक काय असतो गादीवर काय टाकतो बेडशीट टाकतो. ते बेडशीट टाकलेलं होतं. ती बाई तिकडनं पळत निघाली. अगदी विवस्त्र अवस्थेमध्ये पळत निघाली. लोकांना म्हटलं ही जर अशा अवस्थेमध्ये भगवान बाबांकडे गेली तर बाबांना कदाचित राग येईल म्हणून लोक तिला थांबू लागले की तू बाबांजवळ जाऊ नको. बाबांनी तिची अवस्था पाहिली. लोकांना सांगितलं ए बाबा अरे येऊ द्या म्हणते तिला. कोण आहे ती? येऊ द्या तिला. तिला येऊ दिलं. भगवान बाबांनी आपल्या खाटेवर टाकलेलं जे बेडशीट होतं ते बेडशीट काढलं आणि तिच्या अंगावर पांघरून भरून टाकलं. तिच्या अंगावर ज्यावेळेस पांघरून भरून ज्यावेळेस बाबांनी पांघरून टाकलं त्या स्त्रीनं मरेपर्यंत अंगावर वस्त्र धारण केलं नाही. मरेपर्यंत बेडशीट घेऊनच पांघरून बेडशीट घेऊनच. याचं कारण तर काय असेल? याचं कारण काय असेल तर हे वस्त्र जे दिलं ना ते वस्त्र प्रेमानं दिलं. लक्षात. म्हणून मरेपर्यंत परत तिनं दुसरं वस्त्र परिधान केलं नाही. हे बेडशीट झालं की दुसरं. का बरं? कारण की बाबांनी मला हा प्रसाद दिला आणि तो प्रसाद मला मरेपर्यंत जपायचा आहे. परत दुसरं वस्त्र परत तिनं परिधान केलं नाही. प्रेमानं दिलं वस्त्र. लक्षात. अन्न, वस्त्र, निवारा. निवारा दिला तुम्हाला. एखाद्यानं 5 मजली बिल्डिंग मध्ये येऊन ठेवलं. निवारा दिला
पांडवांनी सुद्धा दिला. कुणाला? आंधळ्याला, धृतराष्ट्राला. धृतराष्ट्राला ज्यावेळेस निवारा दिला की काका तुम्हाला नाही ना काही, तुम्ही आमच्या इथे येऊन राहा, नाही ना कोणी राहिला आमच्या इथे येऊन राहा, निवारा दिला, पण प्रेमानं दिला नाही. धृतराष्ट्र जेवायला बसला की भीमदादानं तिथे यावं. खाय म्हटले. अरे हे का अन्न आहे का? हे तुझ्या पोरांचं मासच तर आहे, काय? निवारा दिला पण प्रेम नाही. पाणी प्यायला घेतलं, भीमदादानं तिथे यावं. पी पाणी पी. अरे ते का पाणी आहे का? ते तुझ्याच पोरांचं रक्त आहे, पी म्हटली. असं झाल्यानंतर धृतराष्ट्रानं विचार केला इथं राहणं आपल्याला परवडणार नाही. का बरं? लक्षात घ्या, कबीरदासजी महाराज सांगतात, जिस घर पर आदर मान नहीं, घर पर आदर चाहिए, घर पर आदर मान नहीं, घर पर आदर चाहिए. जहा कंचन बरसत नीर. सोन्याचा जरी पाऊस पडत असेल पण तिथं जर आपला आदर नसेल तर त्या ठिकाणी माणसानं जाऊ नये. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला या तीनही वस्तू लागतात. अन्न, वस्त्र, निवारा. या मूलभूत गरजा जरी असल्या तरी त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपल्याला एक गोष्ट महत्वाची आहे. एक वेळेस उपाशी राहील पण प्रेमानं राहील. एक वेळेस अर्ध वस्त्रानं राहील पण प्रेमानं राहील. एक वेळेस बिना छताचा राहील पण प्रेमानं राहील. या सगळ्या गोष्टींच्या पुढे जाऊन माणसाला जर अपेक्षा कशाची असेल तर ती प्रेमाची आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज देवाच्या दारामध्ये उभे राहत आहेत आणि देवाला सांगतायत, देवा मला काय दे?
माझ्या जोडीमध्ये प्रेमाची भिक्षा घाल, प्रेमाची भिक्षा घाल. का बरं प्रेमाची भिक्षा घाल? लक्षात घ्या, ज्या ठिकाणी प्रेम येतं त्या ठिकाणी जगात सगळं येतं, सगळं. त्याच्यामध्ये परत दुसरं काही शिल्लकच राहत नाही, शिल्लकच राहत नाही. एकदा की माणसाला प्रेम मिळालं, माणसाच्या जीवनामध्ये सगळं मिळतं महाराज. आणि ज्या माणसाला प्रेम मिळालं त्या माणसाला जगात दुसऱ्या कशाची अपेक्षाही राहत नाही. लक्षात घ्या. तुम्ही बघा जगामध्ये आता तुम्ही सगळे व्यवहारामध्ये रोज जीवन जगत असताना रोज अनुभवताय, आपण लवकर एखाद्या माणसाकडे जात असताना ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे जातो की जो गोड बोलतो त्याच्याकडे जातो? माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? ऐकायला येतंय? झोपले का तुम्ही? झोपायचं नाही 12 वाजेपर्यंत. हा, जागे राहायचं 12 पर्यंत. काय चालू होतं आपलं? आपण लवकर कुणाकडे जातो? एखादा पैशावाला माणूस असेल त्याच्याकडे, जो गोड बोलतो त्याच्याकडे. मला असं वाटतं पैशावाला असला तर स्टेजवर सुद्धा चढू देत नाही हो. पैशावाला असला त्याला स्टेजवर सुद्धा चढू देत नाही. पण जर एखादा माणूस गोड बोलणारा असला तर पैशावाला सुद्धा त्याच्याकडे धावल्याशिवाय. लक्षात. त्याचं कारण काय माहितीये? काय कारण असेल त्याचं कारण सांगत पण फार सुंदर सांगितलं. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, एक प्रमाण आहे ना. आधी होती दासी पट्टराणी केले तिची, तिचे हिंदणी राहिना मूळ स्वभाव असेना. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाशिवाय समाधान मिळणार नाही. आणि या जगातला कितीही श्रीमंत माणूस असू द्या, आता एवढ्यात काही लोकांनी उत्तर दिलं, पैशावाल्याकडे लोक जातात. जा बरं अंबानी, तुम्ही पण जालो, तुम्ही पण जा, यानंतर तुम्हाला जवळ घेतलं पाहिजे. कोण नाही झाला, जायला सगळे जाते, त्यानंतर जवळ घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, जवळ जर यायचं असेल तर प्रेमाशिवाय माणूस जवळ येऊ शकत नाही. लक्षात घ्या, अंतःकरणामध्ये माणसाच्या प्रेम असावं, मध्ये कसंही असतं. लक्षात घ्या, खरं तर आज हा पवित्र दिवस आहे, पवित्र दिवस आहे. प्रेम जर शिकायचं असेल आमच्या जीवनामध्ये, प्रेम जर शिकायचं असेल ना तर प्रेम शिकावं श्रीकृष्णाकडे. कसं प्रेम केलं कृष्णानं, लक्षात घ्या. जीवनामध्ये प्रेम करण्याच्या सुद्धा काही जागा ठराविक सांगितलेली आहे. प्रेम करायचं असेल माणसाला जर वाटत असेल माझ्या प्रेमानं मला आनंद द्यावा, माझ्या प्रेमानं मला सुख द्यावं, तर माणसानं प्रेम करत सुद्धा
प्रेम करत असताना सुद्धा अशाच ठिकाणी करावं ज्या ठिकाणाहून मला परत आनंद मिळणार आहे, त्या ठिकाणी परत मला सुख मिळणार आहे, अशा ठिकाणं सांगत असताना सांगितलं प्रेम करायचं असेल एक तर देवावर करा, प्रेम करायचं असेल देशावर करा, प्रेम करायचं असेल तर धर्मावर करा. या 3 ठिकाणी जर तुम्ही प्रेम करत असाल तर निश्चित तुमचा इतिहास सुवर्ण अक्षरानं कोरला जाईल. सुवर्ण अक्षरानं नाही तर काय आमच्या रक्ताचे नाते असणाऱ्या लोकांना आम्ही विसरून जातो ना. आता इथे एवढी लोक बसलेत, मला सांगा आपल्या आजोबाचं नाव काय? बऱ्याच जणांचे मोठा हल्ले म्हणजे तुम्हाला माहिती पंजोबाचं खापर पंजोबाचं दीपर पंजोबाचं आता नाही ना. आता का बरं ते नव्हते का? अहो ते होते म्हणून तर खापर पंजोबा होते, खापर पंजोबा होते म्हणून पंजोबा होते, पंजोबा होते म्हणून आजोबा होते, आजोबा होते म्हणून वडील होते, आणि वडील होते म्हणून आम्ही आहोत तुमच्या कीर्तनाला बसलेलो. नाही तर आम्ही कुठून आलो? बरोबर आहे, बरोबर आहे. होते आम्हाला त्यांची नावं माहीत नाही. या ठिकाणी बसलेला कोणता असा व्यक्ती आहे की ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहीत नाही? कोण असा व्यक्ती? एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही ज्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहीत नाही. कोण व्यक्ती इथं बसलेला आहे की ज्याला ज्ञानेश्वर महाराजांचं नाव माहीत नाही? अरे 200 वर्षापूर्वी आमचा आजोबा पंजोबा होऊन गेला, त्याचं नाव आम्हाला माहीत नाही. 750 वर्ष माझ्या माऊलींना समाधी घेऊन झाले, आजही त्यांचं नावच नव्हे, आजही आमच्या प्रत्येकाच्या भिंतीवर त्यांचा फोटो दिसतो. याचं कारण असं आहे त्यांचं जीवन इतकं प्रेरणादायी होतं. 450 वर्ष झाले जगद्गुरू तुकाराम महाराजांना वैकुंठगमन करून, आजही त्यांचा फोटो त्यांचं नाव आमच्या जिभेवर आहे, त्यांचा फोटो आमच्या भिंतीवर आहे. काय कारण असेल या गोष्टीला? या गोष्टीला कारण एकच, त्यांनी आपलं स्वतःचं जीवन जे आहे ते स्वतःच्या आयुष्याकरता नाही, या जगाच्या समृद्धी करता घालवलं, म्हणून त्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये कोरला गेला. अहो इतिहासाच्या पानावर काय, प्रत्येकाच्या हृदयाच्या पटलावर ज्यांचा इतिहास लिहिला गेला ते म्हणजे माझे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान बाबा वामन बाबा या पीठावर. या लोकांची आम्हाला आजही आठवण काढावी लागते. याचं जर कारण काय असेल तर या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये लोकांना फक्त आणि फक्त प्रेम दिला. जर कदाचित या लोकांनी द्वेष दिला असता, मला नाही वाटत या लोकांचं कोणी आजही नाव काढलं असतं. लक्षात घ्या. म्हणून प्रेम माणसाच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे. प्रेम करायचं असेल, प्रेम आपल्या देशावर करावं, देशावर करावं. लक्षात घ्या. सकाळी सकाळी उठावं, आंघोळ करावी, सोफ्यावर येऊन बसावं, टीव्ही लावावा. टीव्ही लावल्यानंतर लक्षात यावं टीव्हीवर बातमी यावी, आज काश्मीरमध्ये आतंकवाद्यांचा हमला झाला आणि त्यामध्ये आमच्या भारताच्या 2 जवान शहीद झाले. मला सांगा तुम्हाला किती आनंद होतो? होतो आनंद? होतो आनंद? नाही होतो. जे 2 जवान शहीद झाले त्यांच्याशी तुमचं रक्ताचं नातं आहे? नातं आहे? अरे ते कोण आहे माहित नाही, त्यांचं नाव सुद्धा माहित नाही, गाव सुद्धा माहिती नाही, त्यांचा आमचा रक्ताचा काय घड्या लांब लांब पर्यंत काहीच संबंध नाही. पण ज्या वेळेस आमच्या लक्षात येतं की त्यांनी आमच्या देशासाठी बलिदान दिलं, त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल काहीतरी भावना जागृत होते, डोळ्यामध्ये पाणी जमा होतं. लक्षात घ्या. याचं जर कारण काय असेल तर याचं कारण एकच आहे, त्यांचं प्रेम आपल्या देशावर आहे. प्रेम म्हणून देशावर प्रेम करणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे.
मागचे सगळे जागे व्हा. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, हिंदू सनातन धर्म की, भारत माता की. प्रेम करायचं असेल देशावर करा, प्रेम करायचं असेल धर्मावर करा. धर्मावर प्रेम केलं माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी अरे स्वतःच्या आयुष्यात पूर्ण राख रांगोळी करून घेतली. स्वतःच्या शरीराचे लक्तर टांगल्या गेले, डोळे काढले रे, जीभ छाटल्या गेली, नख तोडल्या गेली, बोट कापल्या गेली, अंगावरची कातडी सोलून काढण्यात आली, अंगावर मिठाचं पाणी टाकण्यात आलं, मिरचीचं पाणी टाकण्यात आलं, तरी सुद्धा ज्या राजानं स्वतःचा धर्म बदलला नाही त्या राजाला शेवटी पदवी मिळाली धर्मवीर छत्रपती संभाजी. प्रेम धर्मावर प्रेम केलं, प्रेम धर्मावर केलं, कीर्ती आजारावर झाली महाराज. आमचे मूर्ख उठा ते पूर्ण प्रेम करतात. काय सांगावं, काही तर विचार करता मरायला निघतात. तुम नाही मिली तो जिंदगी, काय सांगावं अशा. अरे गोड शेर, फार सुंदर शेर आहे. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नसीब न होगी दफन के लिए. मरना है तो मरो वतन के लिए, हसीना एक दुपट्टा फाड़ के देगी कफन के लिए. लक्षात याला म्हणावं प्रेम. देवावर प्रेम करत असो, धर्मावर प्रेम करत असो, देशावर प्रेम करत असो तर निश्चित इतिहास आमची एक दिवस ग्वाही घेतल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून हे देवा तुला जर मला द्यायचं असेल तर प्रेम दे गेल्या. का बरं? खरं तर हे शब्द थोडे जड जातात. हे शब्द प्रत्येक माणसाला कळतीलच असं नाही. ज्या माणसाला कधीतरी देशावर प्रेम त्या माणसाला कळेल देशभक्ताची व्याख्या काय असते. ज्या माणसानं धर्मावर प्रेम केलं त्या माणसाला कळेल धर्माची व्याख्या काय असते. ज्या माणसानं देवावर प्रेम केलं त्या माणसाला कळेल देवावर प्रेम करणं काय असते. जो प्रेम करी में आए नहीं वो प्रेम निभाना क्या जाने, एक भी प्रेम किया ही नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जो प्रेम गली में. ज्यानं कधी प्रेमाचं तोंड पाहिलं नाही तो काय आपल्याला देशभक्ती शिकवणार आहे. ज्यानं कधी देवाच्या मंदिराचं तोंड पाहिलं नाही तो काय आम्हाला देवाची भक्ती शिकवणार आहे. ज्यानं कधी धर्माबद्दल कुठल्याही प्रकारचं एखादं पुस्तक वाचलं नाही तो काय आम्हाला धर्माची भक्ती सांगणार आहे. लक्षात घ्या. आजकाल आम्हाला बऱ्याच ठिकाणी लोक असं वाटतं लोक खूप जागृत झाले. आता लोक खूप जागृत झाले असं वाटतं आम्हाला. कुठल्याही देवस्थानावर जा, एवढी गर्दी झाली प्रत्येक देवस्थानावर. पण आता एवढे 2-4 दिवस सुट्टी आहे ना, आता तर सगळे रस्ते ब्लॉकच नाही. अवघड लोकांची भक्ती जागृत झाली असं वाटतं. आता आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये असतो. आता काल परवाचा 3ऱ्या सोमवारी आमच्या त्र्यंबक मध्ये टावरला रेंजच नव्हती. एवढी गर्दी झाली म्हणजे अगदी यात्री इतकी गर्दी झाली. कमीत कमी 2-2.5 लाख भाविक लोक त्र्यंबकेश्वर मध्ये आले. एवढी लोक आले कशासाठी? ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी. ज्या ब्रह्मगिरीला आम्ही भगवान परमात्मा म्हणजे भगवान शंकराचं स्वरूप मानतो या ब्रह्मगिरीवर आमच्या भगवंताचे पावलं पडलेले आहेत. जी ब्रह्मगिरी गंगेच्या उगमानं पवित्र झालेली आहे, ज्या ब्रह्मगिरीचा प्रत्येक खडानखडा शंकराच्या स्वरूपानं पूजला जातो त्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा व्हावी म्हणून लाखो भाविक आले 3ऱ्या सोमवारी. उपयोग काय? जर आम्ही देवाची पूजा करायला म्हणून येत असू
आणि जर प्रदक्षिणेच्या रस्त्याला जर आम्हाला बाटल्या सांगत असतील तर मग आमची भक्ती चालली कुठं, हा कधीतरी आम्ही आमचा स्वतःचा विचार केला. आम्ही मी नुसतं सांगतो असं नाही, मी बोलतो असं नाही. महाराज कृष्ण महाराज, मी त्या गोष्टी जगतो, मी स्वतः जगतो त्या गोष्टी. आम्ही तिसरा सोमवार झाल्यानंतर मंगळवारी जवळजवळ 250 लोक गोळा केले प्रबोधनातून. 250 लोक गोळा करून एवढा ब्रह्मगिरीचा मार्ग जो प्रदक्षिणा मार्ग आहे तो परत स्वच्छ केला. 800 बॅगा प्लास्टिक सापडलं. काय प्लास्टिक 800 बॅगा. विचार करण्यासारखी गोष्ट नेमकं आपण करतोय का? ज्याचं पावित्र्य राखण्यासाठी आपण गेलं पाहिजे, त्याच्या दर्शनाला आपण जातोय, तिथे एवढी घाण आपण करावी. मग आमचा परमार्थ नेमका कोणत्या दिशेनं चाललाय? आम्ही नेमका परमार्थ म्हणून करतोय, आम्ही परमार्थ देव भेटावा म्हणून करतोय की हाऊस आणि पिकनिक म्हणून करतोय? याचा विचार ज्यानं त्यानं करावा. बऱ्यापैकी धार्मिक स्थळ हे फक्त पिकनिक पॉइंट झाले. बघा, तिथं गेले, लोकांना फक्त सांगा तुम्ही तुमचा मोबाईल जमा करा. लोक म्हणतील तिथं जर जाऊन मोबाईल जमा करता तिथं जायचंच कशाला? पहिले मंदिराचे द्वार उघडल्यानंतर लोकांचे हात असे वरती व्हायचे देवाच्या दर्शनासाठी. आता जर मंदिराचं द्वार उघडले गेलं, सगळ्यांच्या हात मोबाईल घेऊनच वरती होते देवाचे फोटो काढण्यासाठी. अरे बाबा, आज डोळ्यासमोर भगवान परमात्मा दर्शन घे दर्शन. डोळे भरून पाय करा, फोटो काढण्याची काय गरज आहे? तिथं पाहायचं नाही तोंड भरून, तिथं डोळे भरून पाहायचं नाही, इकडे आल्यानंतर मग ते फोटो चालत बसायचं. कसं होतं काय होतं या गोष्टीला किंमत नाही. मनामध्ये भावना तीव्र असणं महत्वाची. ज्यांच्या त्यांच्या मनामध्ये प्रेम असेल तो माणूस तिथं जाऊन धार्मिक स्थळावर घाण करणार नाही. म्हणून नुसतं जाणं महत्वाचं नाही, अंतःकरणामध्ये असणारं प्रेम महत्वाचे. देवा मला द्यायचं असेल तर फक्त प्रेम दे, आणि द्यायचं असेल तर लगेच दे म्हटले. कधी दे? लगेच दे. तू म्हणशील बाबा देतो, आज देतो, उद्या देतो, परवा देतो. मी काय तुझ्याकडे चक्रा मारायला रिकामा नाही. आपण माझं तिसरं करतो. देवा द्यायचं असेल तर आत्ता दे. वर्षी उद्या देतो, परवा देतो, मी रोज येर धरा घालायला रिकामा नाही. लक्षात घ्या, लोखंड आणि परीस शेजारी राहतात. लोखंड आणि परीस शेजारी राहतात. काय झालं, जमिनीवर पडलेली होती दोघं पण. परीस लोखंडाला म्हणायचं, ए लोखंडा, मी तुझं सोनं केल्याशिवाय राहणार. कोण म्हणायचं? परीस म्हणायचा. कोणाला म्हणायचा? लोखंडाला म्हणायचा. दोघं कुठं पडलेले? जमिनीवर पडलेले. परीस रोज सोन्याला म्हणायचा, हे लोखंडा, मी तुझं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. लोखंड वाट पाहत होतं बिचारा. आज सोनं करील, उद्या सोनं करील, आज आमदार ते आपलं सोनं करील. आपल्या घरातल्या घरात कुठं बाहेर जाऊन द्यायचं. आज सोनं करील, उद्या सोनं करील. फक्त हे सांगायचं, काळजी करू नको, एक तरी दिवस मी तुला सोनं करणार मी तुला एक तरी दिवस. आता ते बिचार लोखंड आहे. लोखंड जर मातीत पडलं त्याला काय लागतो? गंध लागतो. बरोबर.
आणि कालांतरानं तो गंज मातीत परिवर्तित होतो. मला सांगा, लोखंडानं परिसराला एवढंच सांगावं, हे परिसर तू जर मला स्पर्श करून सोनं करणार असशील तर जोपर्यंत लोखंड आहे तोपर्यंत स्पर्श कर आणि सोनं कर. जर तू मला स्पर्श करणार असशील, माती झाल्यानंतर स्पर्श करून काही फायदा होणार नाही. त्याच्यापेक्षा जोपर्यंत लोखंड आहे तोपर्यंतच मला स्पर्श कर. त्याच न्यायाने जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे बाबा, हे देवा, द्यायचं असेल ना गड्या लगेच दे. मी काय तुझ्याकडे येत धारा मारायला रिकामा नाही देवा. आणि तुला असंही वाटू देऊ नको की तू मला दान देऊन बाबा फार मोठे उपकार करतोय. ही भावना जर तुझ्या मनामध्ये असेल ना तर देवा लक्षात घे, माझ्या 8 पिढ्यांनी तुझा परमार्थ केला, 8 पिढ्यांनी तुझं नाम उच्चारण केलं, पण काही मागणी अनुचित वडिलाची रीत. अरे 8 पिढ्यांपासून तुझी भक्ती करतो, आतापर्यंत कोणी हात पसरला नाही देवा. आता जर हात पसरत असेल तर लक्षात घे, याच्यात सुद्धा लोकांचं कल्याण आहे म्हणून हात पसरतोय. म्हणून मी तुझ्या पुढे हात पसरतोय म्हणून असं सुद्धा समजू नको मी तुझी काही सेवा केलेली नाही. गड्या लक्षात घे, तुझ्याकडे दान मागतोय, याच्या करता आमच्या पिढ्यानपिढ्यांनी तुझी सेवा केली. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे दान, तुका म्हणे दान, तुका म्हणे दान, तुका म्हणे दान.
काही देवा प्रेम भातुके पाठवा विठ्ठल विठ्ठल अभंगावर यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल सद्गुरु जोग महाराज वाल्मिकी शिक्षण संस्थेचा आहे. जे काही चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष समजून माझं मला परत करा. नवनते पुरते आणि ते सर्व करून त्याचे पायाच्या प्रसादी काही बोलले नवनत मला क्षमा करणे संती नोह्यांग बोलले नोह्या उपदेश तुमचे बडबड विश्लेष तुमच्या कृपेची पुसणे जन्मजन्मी तुका या न्यायानं झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी भगवान बाबांच्या चरणी वामन बाबांच्या चरणी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण केला. सेवेला उपस्थित असणारे सगळे महाराज मंडळी माझ्यावर नितांत प्रेम करणारे दोन्हीही कृष्णा महाराज म्हणजे आमचे कृष्णा महाराज भाबड दम काढत कृष्णा महाराज भाबड या ठिकाणी उपस्थित आहे. गोड वाजवतात, गोड कीर्तने करतात, स्वभाव गोड आणि गायक पण सुंदर करायला लागले. कृष्ण महाराज गोड करायला लागले. हा कोणाच्या का समपणा आहे हे महत्वाचं आहे. करतात हे सुंदर कीर्तन सुद्धा सुंदर करतात. हे उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद. आमचे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आम्ही दोघं गायनाचे धडे आम्ही एकाच गुरुजींकडे घेतले. माझे श्रीगुरु श्रेणभक्त परायण अभिनवजी शिकले गुरुजी यांच्याकडे आज खूप सुंदर महाराष्ट्रातला एक मोठा आवाज म्हणून आमच्या कृष्णदादांकडे पाहिलं जातं. त्यांनाही धन्यवाद आहे. बाकीचे सगळेच महाराज मंडळ आहे आमचे प्रसाद महाराज आहेत. आपण सगळेजण उपस्थित आहात. आपण एक कीर्तन शूटिंग केलं तुमचे धन्यवाद. आवाज आला की माहित नाही पण धन्यवाद आला ना. सुंदर युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे का हो कुठला क्रिएशन विष्णू सांगळे क्रिएशन विष्णू सांगळे विष्णू सांगळे हा का नाही लिंक पाठवून देऊ लिंक पाठवून आजचं हे कीर्तन त्यांच्या चॅनलवरती तुम्ही नंतर त्यांना भेटा. हो सर सांगळे म्हणून आहे ते त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी सगळे सगळ्यांना धन्यवाद देतो. स्टेजवर उपस्थित असणारे मान्यवर आहेत, समोर बसलेले मान्यवर आहात. आपण सगळे एवढ्या प्रेमानं सगळे या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. इकडे विनेगिरी बाबा आहेत त्यांनाही धन्यवाद. सगळ्यात जास्त धन्यवाद आमच्या शिष्टीवाले दादाचे. सुंदर शिष्टी माहिती दिली पण त्यांनाही धन्यवाद. आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन सेवेला या ठिकाणी पूर्णवेळा परत एकदा जाता जाता एकच विनंती करतो. एका तासामध्ये जे काही एखादं वाक्य आपल्या आयुष्याला अनुकरणीय असेल त्या वाक्याचं निश्चित अनुकरण करा. एक वाक्य आपल्या आयुष्य बदलवण्याची ताकद ठेवतात म्हणून त्या एका वाक्याला जरी थोडंसं अनुवाद करा, अनुकरण करा एवढी भावना व्यक्त करतो. पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणी प्रेम भाव व्यक्त करतो. एकदा सर्वांनी प्रेमानं वरती हात करा. एकदा ज्ञानोबारायांचं भजन करून सेवेला पूर्ण विराम करा. सगळेवरती हात करा. सगळेवरती हात. टाळ्या वाजवू नका. टाळ्या वाजवायला सांगितल्यानंतर वाजवा. वाजवायचे असतील तर एका तालात वाजवा. सोपात शेंगा पाकडल्यासारखी करा. अगदी अगदी अगदी
Thank you.